राफेल डीलशी संबंधित फाईल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे असल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे पर्रीकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी गोवा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात आली। राफेल संदर्भातील सत्य बाहेर आल्यास त्यात झालेला भ्रष्टाचार देशासमोर येईल आणि तसं घडू नये यासाठी प्रसंगी पर्रीकरांवर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जाते। भाजपच्या नेत्यांकडून समरसता खिचडी तयार करण्यात येते। भाजपने या उपक्रमाला भीम महासंगम रॅली असं नाव दिले। यासाठी 3 लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरून तांदूळ आणि डाळ आणली आहे। दिल्लीच्या रामलीला मैदानावर या तांदळाची खिचडी शिजवली जाते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरण बदलणार आहेत। उत्तर प्रदेशात बुवा भतीजा जोडी म्हणजेच अखिलेश यादव आणि मायावती एकत्र येणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याविषयी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीत एकमत झालंय। आणि आता एक मोठी बातमी येते। राज ठाकरेंसंदर्भातली राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आलेला आहे। दिल्लीऐवजी आता राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत। बाबासाहेब पुरंदरे यांनाही ते आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देणार आहेत। शरद पवारांना त्यांनी सकाळीच लग्नपत्रिका दिली आहे। दरम्यान दिल्लीऐवजी आता राज ठाकरे पुण्याला रवाना होत आहेत। बाबासाहेब पुरंदरे यांना अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आता ते पुण्याला जात आहेत। याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण बघतोय दिल्लीऐवजी आता राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत, काय अपडेट्स आहेत? निश्चितच दिल्ली दौरा जो आहे तो राज ठाकरे यांचा 7 आणि 8 ला होणार असल्याची बातमी पुढे आली होती। मात्र हा दौरा नसून त्या ठिकाणी जे आहेत ते राज ठाकरे पुण्याला जाणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। राज ठाकरे आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत। त्या ठिकाणी पुण्याचे जे अनेक मान्यवर आहेत त्यांना ती लग्नपत्रिका देखील देणार असल्याचं कळतंय। याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेब पुरंदरे यांचं देखील नाव आहे। इतकंच नाही तर सकाळच्या सुमारास राज ठाकरे यांनी शरद पवार यांना देखील पत्रिका दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। तर एकूण बघितलं तर दिल्लीमध्ये जाऊन राज ठाकरे नेमकं कोणाला पत्रिका देणार हा प्रश्न समोर असतानाच आता राज ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा रद्द झाला असल्याची माहिती पुढे आलेली आहे। निश्चितपणे या सगळ्या आपण घडामोडी जेव्हा पाहतोय तेव्हा राहुल गांधींना सुद्धा राज ठाकरे भेटणार होते, तर त्यांची ती भेट आता होणार आहे की नाही? निश्चितच ही भेट जी आहे ती काही काळासाठी पुढे ढकलली असल्याची माहिती देखील सध्या सूत्रांकडून आलेली आहे। मात्र नियोजित जो दौरा होता तो दौरा मात्र आता रद्द झालेला आहे आणि त्याऐवजी राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती सध्या पुढे आलेली आहे। त्याच्यामुळे दिल्ली दौऱ्यामध्ये राज ठाकरे नेमके कोणाला भेटणार होते, त्यांचे जे नियोजित काही प्लॅन होते ते काही पुढे ढकलले असल्याची देखील माहिती सध्या सूत्रांकडून कळते। धन्यवाद वैदी दिल्ली सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आपण बघतोय की आता दिल्लीऐवजी राज ठाकरे पुण्याकडे रवाना होणार आहेत। पुण्यात जाऊन बाबासाहेब पुरंदरेंना ते अमितच्या लग्नाची पत्रिका देणार आहेत।